फॅन बंद करतात. मराठवाड्यातल्या बहुतेक सगळ्या भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शेतकरी अत्यंत निराशेने या प्रचंड मोठ्या आव्हानाला तोंड कसं द्यायचं या प्रश्नात आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारने तातडीने आता लगेच मदत करावी. सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांना आम्ही भेटलो जाऊ त्यावेळी या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांनी ठोस आता मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. NDRFची नॉर्म्सपेक्षा पुढे जाऊन आता यावेळी शेतकऱ्याला मदत करणं प्राप्त आहे. आम्ही सरकारला विनंती करतो, आग्रह करतो की सरकारने देखील नेहमीच्या पद्धतीपेक्षा पुढे जाऊन ही काही सामान्य अतिवृष्टी झालेली नाही. या अतिवृष्टीचा परिणाम बहुतेक सगळ्या मराठवाड्यात भिजवाण्यात गेलेला आहे. गावाच्या गावं पाण्याने भेटलेली आहे. पूर्णपणाने जनावरांचं नुकसान आहे. जनावरं वाहून गेलेली आहेत. जनावरं दाव्याला बांधलेली होती ती जागेवरच मृत्युमुखी पडलेली आहे. शेळ्या मेंढऱ्या वाहून गेलेल्या आहेत. कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे. शेतात काही राहिलेलं नाही. घरामध्ये देखील पाणी शिरल्यामुळं घरात सगळी संपत्ती, सगळी साधनं, सगळी नादुरुस्त आणि वाहून गेलेली आहेत. लोकांची भांडी वाहून गेलेली आहेत. पहाटे 4-5 वाजता पाणी काही लोकांच्या घरात शिरलं. मुलं आणि घरात एवढ्यांनाच बाहेर काढलं. बाकीचं सगळं घर वाहून गेलेलं आहे. अशी आज मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सरकारने थोडंसं 4 पावलं पुढं नेहमीपेक्षा आलं पाहिजे आणि मराठवाड्यातल्या या अतिवृष्टीच्या प्रसंगाला शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आमची मागणी आहे सरकारकडून की प्रति एकर सरकारने 50,000 रुपये तातडीनं द्यावे. त्यासाठी जर सरकारला हप्ते पाहिजे असतील तर किमान 25,000 रुपये ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजेत. आणि प्रति एकर हे आकडे असावे. प्रति हेक्टरी ही आता भाषा बदलणं आवश्यक आहे. कारण सरकार सामान्य शेतकरी हा एकरात आहे, हेक्टरमध्ये नाही हे आता लक्षात घ्यावं. कारण शेतकरी लहान शेतकरी आहे सगळा. दुसऱ्या बाजूने ज्या ठिकाणी जमिनी खरवडून गेलेल्या आहेत तिथं NDRFच्या नॉर्मप्रमाणे त्याच्या हातात काहीच मिळत नाही. 5-7-8 हजार रुपये. आमची मागणी आहे की जमिनी ज्या ठिकाणी खरवडून गेल्या, विशेषतः नदी पात्राला लागून असणाऱ्या जमिनी पुन्हा संरक्षक भिंत बांधून त्यांच्या जमिनी पुन्हा भरून द्याव्यात. त्यापेक्षा पलीकडे जाऊन आणखी कुठे जमिनी खरवडून गेल्या असतील तर त्यांना 20,000 रुपये प्रति एकरी नुकसान भरपाई सरकारने ताबडतोब द्यावी. जनावरांच्या किमती आता एवढ्या वाढलेल्या आहेत की 1,10,000, 1,20,000 रुपये चांगली जनावरं मिळतात. त्यामुळे सरकारला मी म्हणत नाही की 1,20,000 रुपये द्या, पण किमान सरकारने 60-70 हजार रुपये तरी गाई म्हैशी ज्या वाहून गेलेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई जी बाजारभाव आहे त्याच्या किमान 60-70% तरी रक्कम ही शेतकऱ्यांना ताबडतोबीनं द्यावी. शेळ्या मेंढ्यांच्यासाठी 10,000 रुपये द्यावे. हे मी यासाठी सांगतो की आता हा शेतकरी आता जर बसला तर तो पुन्हा पुढची 3-4 वर्ष उठणार नाही. राज्य सरकारचं देखील उत्पन्न त्याच्यावर त्याचा परिणाम होईल. हा शेतकरी जगला पाहिजे आणि पुन्हा तो शेतीच्या कामाला लागला पाहिजे. आम्ही सतत गेले 1-1.5 वर्ष मागणी करतोय कर्जमाफी करा. आज सरकार आम्हाला नेहमी मागचे 10 महिने उत्तर देत आले की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू. आता मी राजकीय काही भाष्य करत नाही. आमची मागणी आहे की योग्य वेळ ह्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन कुठली असेल, त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन दुसरी कुठली योग्य वेळ असणार नाही. आणि म्हणून संपूर्ण कर्जमाफी सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे. तुम्ही अर्थमंत्री होते, राज्य सरकारची परिस्थिती काय असली की ते नक्की आहे देईल असं वाटतं? असं आहे की राज्य सरकारची परिस्थिती अडचणीत असली का नाही हे मला माहीत नाही.
साधारणपणे कार्यक्रमाला होणारे खर्च, इव्हेंट, रोषणाई आणि सगळे प्रकार बघितले तर सरकारकडे भरपूर पैसे आहेत. सरकारकडे पैसे नाहीत असं आम्हाला म्हणण्याचं आता धाडस होत नाही. कारण एकेका याच्यात एवढी पैसे खर्च करायची आग्रह आहे सरकारचा. सरकारला इच्छा आहे, सरकारकडे पैसे एवढे आहेत की सरकारला खर्च कुठे करू आणि कुठं नाही असं होतंय, असं इम्प्रेशन जनरली आहे. तिजोरीत काय आहे ते माझ्यापेक्षा राज्याचे अर्थमंत्री महोदयांना जास्त माहिती. पण आता सरकारने स्वतःची परिस्थिती न सांगता जो मायबाप, आपण काय म्हणतो सरकार हे मायबाप आहे. त्यामुळे मायबापाने मुलांना असं सांगून चालतं का की माझा पगार झालेला नाही, जेवण उद्या जेव, आज तू पावसाने भिजलेला आहेस, कपडे आता नवीन मला आणायचे नाहीये, तू आता तेच कपडे वाळव, असं मुलं ऐकत नाही. मायबाप सरकार आहे तर मायबाप सरकारने कुठल्याही अडचणी न सांगता केंद्र सरकारकडे जाऊन मदत मागणे, त्यांच्याकडून मदत आणणे, राज्य सरकारने स्वतःचे बाकीचे खर्च थोडेसे बाजूला ठेवून या खर्च करणे, हे शेवटी आपला शेतकरी हाच आपला कणा आहे, त्याला विसरता येणार नाही असं मला वाटतं. तेच अर्थमंत्री म्हणतात की पैशाचं नाटक करतायत किंवा पैशाचं सोंग करतायत. आता असं आहे की याच्यावर कशावरही मला भाष्य करायचं नाही. का नाही करायचं तर त्यांनी राजकारण करतो असा आरोप होण्याची शक्यता आहे. ते काय त्यांची कुणाची काय विधानं असतील ते असू देत. आमचं सगळं लक्ष हे विचलित होता कामा नये. आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना मदत मिळवून दे. आम्हाला कोण काय भाष्य केलं, कुणी कुठे काय कॉमेंट केले तर आम्हाला काहीच बोलायचं. आमचं म्हणणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान 25,000 रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पद्धती या आठवड्यात 10 दिवसात पडला पाहिजे. 2,000 आणि 3,000 आणि 4,000 रुपये द्यायला तुम्ही गेला तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांची थट्टा होईल आणि ती टाळावी सरकारने. आणि सरकारने आता थोडासा मनाचा मोठेपणा दाखवून की पैसे द्यावे. उद्धव साहेबांनी काल पीएम केअर फंडाचं काहीतरी सूचना केली की त्याच्यातून पैसे आणा म्हणून काहीतरी सूचना केली. पीएम केअर फंड हा काही सरकारचा नाही, खाजगी ट्रस्टची व्यवस्था दिसते. आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं, भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री पीएम केअर मध्ये तुम्ही पैसे असं आव्हान काही राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी केलेलं. आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला 20,000 कोटी रुपये देणे. याच्यापेक्षा कदाचित जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत. त्यामुळं पीएम केअर मधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात. मुख्यमंत्री सहायता निधी मिळू शकतो. पीएम केअर हा देशाचा फंड आहे, त्यामुळे त्यातनं 15-20,000 कोटी रुपये जर मिळत असतील तर ज्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजे अशी आमची विनंती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपणही त्या मंत्रिमंडळात होता त्यावेळेस एकदा कर्जमाफी केली होती असं ते सांगतायत. तर मग किती सांगतायत म्हणजे केलेलीच होती. हा मग आपण मी तेच विचारतो की आपण त्या मंत्रिमंडळात होता, मग अशी शेतकऱ्यांकडे किती बाकी आहे साधारणपणे की शेतकरी साधारण 20-21 मध्ये सरकार होतं, 22ला गेलं. सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी मुख्यमंत्री आणि 6 मंत्री असं पहिल्यांदा 1 महिना 1.25 महिना रचना होती. त्या पहिल्या आठवड्यातच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्या आठवड्यातच आमचा निर्णय आम्ही घेतला की मला वाटतं दुसरी कॅबिनेट मिटिंग असेल की कर्जमाफी करायची. कर्जमाफीची अंमलबजावणी केली. हजारो कोटी रुपये, माझ्याकडे आता आकडेवारी नाही आहे पण हजारो कोटी रुपये त्यावेळी आयुक्त विभागाचा चार्ज त्या पहिल्या महिन्यात माझ्याकडेच होता. त्यामुळे त्या पैशाची व्यवस्था करणं आणि ते पैसे देणं याच्यासाठी आमच्या त्यावेळीच्या सरकारने बराच पुढाकार घेतला. आता अपेक्षा आहे की कर्जमाफी पुन्हा करावी, कारण आश्वासन काही पक्षांनी महाराष्ट्रात निवडणुकीत आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पूर्ण करायचं कधी 29च्या आधी, मताच्या आधी 10 महिने करणं योग्य नाही. आता करावं तर ह्याच्यापेक्षा जास्त योग्य वेळ नाही. जास्त नसेल असं तुम्ही दिल्यानंतर फार वर्ष झालेले नाहीत असं माझं. हा बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे की एवढी मोठी येणार नाही अशी आमची समजूत.
मागच्या पुरामध्ये सांगली, सातारामध्ये बीड सारख्या छोट्या गावातून, लातूर सारख्या छोट्या गावातून आम्ही मदत पाठवली, म्हणजे आम्ही त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून आलाय, साखर कारखानदारीचं एक मोठं केंद्र जसं फिरतोय तशी मदत मागे येते. आम्हाला कोल्हापूरातून सतीश पाटलाकडून ट्रक येते असे समजतंय. तुम्ही इकडे आलात, तुमच्या बरोबर काही असं बरोबर येऊन वाटप करण्याचा शो मी नाही करणार. मागे यांचे कार्यकर्ते मागून येत आहेत. मेहबूबला त्यांचं साधलंय, जिल्हा अध्यक्षांना ते संपर्क साधतील. उस्मानाबादला आज सकाळी वाटप एका 2 गावात होतंय. सोलापूरच्या 2 ठिकाणी 3 ठिकाणी वाटप झालं. ते चालू आहे. आमच्याकडे फक्त आम्ही हा प्रसंग मदत फोटो वगैरे लावायची काम केलेलं आहे. ठीक मी तयारीत नाहीये. बाकीचे कार्यकर्ते काम करतायत, मला माहित नाही काय. चंद्रकांत पाटील यांनी आरोप केलाय सांगली जिल्हा बँकेची नोकरभरती झाली, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि बँकेची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी चंद्रकांत पाटील केली. मी त्याच्यावर काय बोलायचं? त्याला मी त्या बँकेचं संचालक नाहीये, मी त्या बँकेत काम करत नाहीये. त्यामुळे काय त्याबद्दल मी बोलण्याची काय मला माझं लक्ष हे आता पूरहानीचा काळ जे अतिवृष्टी आहे त्याच्यासाठी मी लक्ष केंद्रित करतो. त्या गोष्टी राजकारणात शेवटी राज्यात काय चाललंय, तुम्ही काय करताय हे जनताच विचारेल. त्याला जोडून एक प्रश्न आहे. मात्र धाराशिवचे कलेक्टर हे 24 तारखेला शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये डान्स करताना आढळून आले. इकडे एवढं मोठं संकट आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला, काही ठिकाणी लोक अडकले. मदत करण्याऐवजी कलेक्टर डान्स कार्यक्रमामध्ये कधी केलं पाहिजे? 24 तारखेला अतिवृष्टी झाल्यानंतर 24 तारखेला आज 26 संवेदना आहे. व्हायला नको पाहिजे. शेवटी पाटील साहेब 1 ऑक्टोबरला इशारा सभा होते. सांगलीमध्ये जे मोर्चा झाला होता त्याला इशारा सभा म्हणून भाजप आता उत्तर देणार आहे. महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला प्रत्युत्तर दिलं जातं. ठीक आहे ना, म्हणजे काय सगळंच त्या दिवशी उत्तर देऊ म्हटले. पण काय मागे घालतोय, कशाच्या मागे आपण उभा राहतोय याचं भान मला विश्वास आहे. तात्पुरती जी तत्काळची मदत देण्याची 5,000 रुपयाची मदत आहे ती अद्यापर्यंत शेतकऱ्यांना पोहोचली नाही. काल स्वतः अजितदादांनी विचारलं तुमच्यापर्यंत मदत पोहोचली का, मात्र शेतकऱ्यांनी सांगितलं आमच्यापर्यंत पोहोचली नाही. म्हणजे तातडीची मदत आहे ती पण प्रशासन शासन सरकार देऊ शकत नसेल. काल जे ज्या ठिकाणी गेलो तिथे कुठेही मदत आलेली नव्हती. उलट वेगवेगळी उत्तरं त्यांना मिळाली. त्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत शेतकऱ्यांना अजून पोचलेली नाही. आणि खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मदत सुरू झाली. आता पंचनाम्याचं नाटक सुरू केलं. पंचनामे करा, पंचनाम्याचा एक दुसरं सरकारला आमची मागणी आहे की पंचनामे ज्या ठिकाणी गाव पुराची पाणी सगळ्या शेतात शिवारात आणि गावात शिरलेलं आहे, त्या ठिकाणी गाव एखाद्या वेळेस पार्शली झालं असेल पण शिवारात सगळं पूर्ण गावच्या गाव फुटलेलं आहे. तिथं पंचनामा करणं योग्य नाही. आणि कोणतं पीक होतं याची चौकशी करण्यात काय अर्थ नाही. आपल्या शेतकऱ्याला मदत करायची या उदात्त भावनेने सरकारने पावले टाकले. पिकांचं नुकसान आहे त्याची भरपाई होईल 50,000 रुपयाच्या मदतीने, परंतु ते जमिनी खरडून गेल्या, फक्त दगडगोटे काही ठिकाणी शिल्लक आहे. त्याच्यासाठी वेगळं काही मदत असेल नाही. आणखी 4-5 वर्षाला ते उघड घेणार. आता मी मागणी केली ना, खरडून ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना किंवा 30,000 रुपये एकरी हे दिलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी काय थोडंसं वॉर्निंग दिली असती, लोक घराच्या बाहेरही पडली असती. हा अचानक घाला घालण्यात आलेला आहे. आणि निसर्गाची एवढी मोठी संकट आल्यावर मला वाटतं की आता मी 1-2 ठिकाणी काल गेलेलो, नदीच्या जमिनी खरडून गेलेल्या, नदीच्या पात्राच्या शेजारी असणाऱ्या 2-2, 4-4, 5-5 एकर मळ्या निघून गेलेल्या. त्यामुळं जमीनच गेली ना. आपण नुकसान भरपाई देतो पण जमीन करायला पुढे साधनच राहिली. अजितदादा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा झाले, एसपी बदलले, पालकमंत्री बदलले, पण जिल्ह्यातली गुन्हेगारी काही थांबलेली नाही. जिल्हा काय फार असं बदललेलं असं काही झालं तुम्हाला काय? आता ते आले जरा कडक शिस्त लावतील अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. त्यामुळं हळूहळू या सुधारणा
दिसावेत. आता अलीकडेच 5-6 महिने झाले म्हणत ते पालकमंत्री झाले. हळूहळू त्यांना तुमच्या सगळ्यांचा अभ्यास झाल्यावर ते योग्य पावलं आमच्या कशासाठी चला पाहिजे तुम्ही बीडमधले आम्ही कायम आमचा अभ्यास कशासाठी करायचा? तुमचा अभ्यास म्हणजे लीडला कुठल्या तालुक्यात काय आहे, काय केलं पाहिजे, कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत आणि शेवटी आता सुरुवात केली आहे. त्यांच्यावर अन्याय करणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. बघू काय कोल्हापूर, सांगली, सातारा आणि परिसरात आमची अपेक्षा आहे की कडक प्रशासन, पारदर्शी प्रशासन आणि खरं प्रशासन हे जिल्ह्यात त्यांच्या अंडर यावं. फक्त त्यांनी वारंवार यायला लागेल. त्या दुरुस्त्यात सुधारणा करायच्या असतील तर किमान 10-12 दिवसांनी एक चक्कर मारली पाहिजे. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफचे तिकलाचे देखील घोषित केले जातात. आज मराठवाडा अशा पद्धतीने पूर्णतः तिकलात गेलेला आहे. मात्र असं विशेष ज्याला पॅकेज म्हटलं जातं एनडीआरएफच्या तुम्ही मगाशी म्हणताना म्हटलं की दुप्पट तिप्पट दिली त्यांनी जी मागणी केल्यात ना त्याला अनुसरूनच आहे त्या ज्या मागण्या. आणि सांगली, कोल्हापूरला जी ट्रीटमेंट दिली ती ट्रीटमेंट इथं द्यायला काहीच हरकत नाही असं आमची मागणीच आहे. पीक विम्याची प्रक्रिया पण किचकट केली, काही स्टिगर काढले गेले. हा, ते ट्रिगर काढण्याचं काम आता काय झालंय. पूर्वी 1 रुपयात पीक विमा या सरकारने घोषणा केली. ते संपूर्ण फ्लॉप झालं. कृषी मंत्र्यांनी काय विधानमध्ये केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर आता पीक विम्याच्या बाबतीत नव्यानं पीक विम्याच्या ज्या पद्धती सुरू केल्या त्यात अनेक ट्रिगर त्यांनी काढून टाकलेले. मग त्या प्रीमियम भरणारा शेतकरी मागे जायला लागला. प्रीमियम भरणारा शेतकरी जो आहे त्याने तो पैसे भरायचे, ते भरायचे नाही. त्याला संरक्षणाचं पूर्ण कवच मिळालं पाहिजे. आणि तुम्ही जर तापमान 22 डिग्रीच्या खाली गेलं तर नाही, 35 डिग्रीच्या वर गेलं तर नाही, असं काय काय असतं. असे ट्रिगर केलेले आहेत काही की जे द्राक्षाच्या बागेला, डाळिंबाच्या बागेला, इतर पिकांना त्या ट्रिगरचा काही उपयोग होत नाही, केळीच्या बागांना. म्हणून सरकारने शेतकऱ्यांचे आता असे संकट आलं तर त्याच्यात 25 मिलीमीटर पाऊस सलग 3 दिवस झाला तरच मदत मिळणार अशी एक फिगर होता मागच्या 2 वर्षापूर्वी. 25 मिलीमीटर नाही, एखाद्या दिवशी जरी 22 मिलीमीटर झाला तरी त्याला नुकसान भरपाई नाही. असे ट्रिगर असतील ट्रिकी तर मला वाटतं की नुकसान झाड पूर्णपणाने केळीचं बाग आहे, केळीची बाग, द्राक्षाची बाग पूर्ण उद्ध्वस्त झाली. त्याला पूर्ण त्यांनी गुंतवणूक जी केलेली आहे ती सगळी मिळावी अशी इन्शुरन्स पाहिजे. तर स्थानिक आपत्तीच्या संदर्भामध्ये स्थानिक आपत्ती लागू केलं जाणार हे एक स्टिगर होतं. स्थानिकची आपत्ती आता ही पूर परिस्थिती अशा उंबरठा उत्पन्नावरती ज्याचे नुकसान झालं त्याच्यावरती पुन्हा विमा क्लेम केला जाईल. म्हणजे अगोदर जर बघितलं तर उंबरठा उत्पन्न एकदम कमी आहे शेतकऱ्यांचं आणि त्यात पुन्हा जर नुकसान भरपाई पीक विमा कंपनी त्याच्यावर देणार असेल, क्लेम करणार असेल तर अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आता सरकारने इन्शुरन्स कंपनीच्या पत्ता न सांगता सरकारने स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे. इन्शुरन्सच्या कंपनी बरोबर जे करार होतात त्यामध्ये हे ट्रिगर जे आहेत त्या ट्रिगरच्या बद्दल त्या शेतकऱ्यांची कमिटी करावी. मग डाळिंबाचे असतील, द्राक्षाचे असतील, सोयाबीनचे असतील, जे कापसाचे असतील, जे शेतकरी मोठ्या प्रमाणात बागायत पिकं घेतात त्या सगळ्यांच्या कमिट्या करून त्यांचे सल्ले घ्यावेत आणि मग त्यातून कृषी मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हे नवे ट्रिगर करून टेंडर काढावं आणि इन्शुरन्स कंपनीला बोलवावं. पाटील साहेब, आज तुम्ही बीडमध्ये आहात म्हणून विचारतो, सामाजिक सलोखा, सामाजिक समता जी आहे ती कशी ढासळली हे सांगितलं जात आहे. 28 तारखेला भुजबळांचा बीडमध्ये मोर्चा आहे आणि काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी हा नितीन गडकरींनी त्यांना जात जी आहे ती त्यांना सांगावी लागली भर सभेमध्ये. काय सांगाल या संपूर्ण गोष्ट? भर सभेत त्यांना जात सांगावी लागली. त्यांना मी स्वतःची जात सांगावी लागली. ब्राह्मण आहेत असं त्यांनी म्हटलं. युपी बिहारमध्ये ब्राह्मणांना बहुत मराठा महाराष्ट्रात काय आहे की एखाद्या जातीने एकत्रित येऊन आपल्या समाजाला आरक्षण मिळवणं, मागणी करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. त्यांच्या त्या भावना असतात. पण राजकारणी लोकांनी जातीवर
समाजावर शक्यतो भाष्य करू नये. शेवटी मंत्रिमंडळात एखादी व्यक्ती असेल तर त्यांना सर्व समाज सारखा आहे. पण शपथ घेतानाच शपथेतच ते सगळं आहे. मी सर्वांना समान लेखी कोणाकडेही वेगळ्या दृष्टीनं बघणार नाही. तर शपथ मंत्र्यांची शपथ आहे ती आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की सर्व जनता तुम्हाला समान आहे. कोणी कोणाची बाजू घेऊन काम करणं योग्य नाही, उचित नाही. त्यामुळे असे जर कोणी मंत्री भाष्य करत असतील तर ते शपथेला बाधा सरकारच आता एखाद्या कोणताही निर्णय घेताना एखादी समिती जसं मध्ये तर एक विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली एक झाली, नंतर एका जातीच्या कमिट्या करते. मग ते सरकार असं कसं सांगता येते? काय होतं? मला असं आठवतं की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या वेळी अशा समित्या ज्यावेळी झाल्या तरी सर्व समाजाचे मंत्री त्यात असायचे. हा पहिलाच प्रकार दिसतोय की समाजच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे समाज बघून त्यांना कमिट्या देण्यात आल्या. हे फार धक्कादायक आहे. म्हणजे असं कधी महाराष्ट्रात नव्हतं. किमान सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आपले सगळे समाज विसरून सर्वांसाठी काम करायला पाहिजे. तर वेगवेगळे समाज करण्याची जी पद्धत सुरू झाली तीही अनिष्ट आहे. आणि महाराष्ट्राचं हे जे जाती राहायचे त्याला तडा जाणार आहे असं मला वाटतं. मराठवाड्यात पाऊस झालाय आणि आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जाते. परंतु सरकार मात्र पूर्ण पंचनामे झाल्याशिवाय मदतीबाबत निर्णय घेतला जाणार नाही अशी भूमिका घेते. कुठेतरी टाळाटाळ केली जाते ओला दुष्काळ जाहीर. माझं मत आहे की लगेच ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि ओल्या दुष्काळाच्या नामप्रमाणे जी मदत मिळते त्याच्या ओव्हर अँड अबाउट जाऊन मराठवाड्यातल्या संकटात पडलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत व्हायला पाहिजे. आम्ही त्यासाठीच ही मागणी करतो की त्याला भरीव स्वरूपात मदत करावी. कारण मराठवाड्याने एक तर आजपर्यंत दुष्काळाला तोंड दिलेलं आहे. मराठवाड्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात आता थोडंसं काही ठिकाणी धरणं वगैरे काही कामं झालेली असली तरी आता अतिवृष्टी हे मागच्या काही वर्षात सतत येणारी संकट आहे. आणि त्यामुळे सरकारने पूर्ण मदत मोठ्या प्रमाणात करावी अशी आमची मागणी आहे. मागच्या वेळी ज्या मदती केल्या त्या 3,000-4,000 रुपये एकरी किंवा हेक्टरी अशी मदत मिळालेली आहे. त्यामुळे मागच्या वर्षी आता जून ते ऑगस्टमध्ये मदत करण्यात आली ती फार पुष्कळी मदत आहे. त्या मदतीने शेतकऱ्यांना त्या तोंडाला पाण्यात पुसण्याचं काम केलं. मागच्या ह्याच्यात ही मदत झाली माझ्याकडे आकडेवारी होती. मदत फारच अतिशय मदत आहे असं मला वाटतं. ऑगस्ट पर्यंत 2,139 कोटी रुपये वाटण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याला सरासरीने साधारणपणे एकरी 3,483 रुपये वाटले. एवढी कमी मदत जर असेल तर शेतकरी आता नुकसान आपण बघतायच. मला वाटत नाही की जर मदत नाही झाली हा शेतकरी पुन्हा पुढचे 2-4 वर्ष उभा राहील. याचा परिणाम राज्याच्या शेती उत्पादनावर होईल. बाकी ते सगळे सायकल फार शेवटी लोकांच्या ग्रामीण भागात पैसे गेले तरच सरकारला देखील त्या विशिष्ट मोर्चाला विशिष्ट जातीच्या मोर्चाला त्यांनी पाठिंबा दिला. त्याबद्दल काय? दोन गोष्टी आहेत. आपल्या प्रश्नांच्या पहिल्या भागाचे उत्तर असं आहे तुम्ही जे बोललो ते महाराष्ट्रातील सर्वांना लागू आहे. आमच्या पक्षाची वेगळी आहे आणि दुसऱ्या पक्षाची वेगळी असं नाही की कोणाचीच बाजू घेत नाही. शेवटी आपल्याला महाराष्ट्रातले मन एक संघ ठेवायचे. आता
रास्त मागणी असेल तुम्ही त्याला जाऊन पाठिंबा दिला तर त्याचा अर्थ त्या दुसऱ्या मागणीला त्यांचा विरोध आहे असं काढायची गरज नाही. अनलेस अनटिल तो बोलत नाही. त्यामुळे असं गृहीत धरणं योग्य नाही की हा इकडे गेला म्हणजे याचा विरोध आहे. पण त्यांनी उघडपणाने विरोध करणं हे शक्यतो टाळलं पाहिजे असं आमचं मत आहे. त्यांचा डायरिया झालेला आहे, तो खराब आहे. ते 9:30च्या नंतर पोहोचेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तरी मी आता आपल्या परवानगीने पुढे जाणार आहे कारण मला 6 गाव इकडची करून अजून नगर जिल्ह्यात जायचंय, बऱ्याच ठिकाणी जायचंय. त्यामुळे तुम्ही त्या सकाळी लवकर आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या